बाजारात ताजी मेथी आली तर एकदा तरी सगळ्यांच्या घरात बनणारा पदार्थ तो म्हणजे मेथीचं पिठलं। साधी सोपी रेसिपी आहे, या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे की माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मी ताजी मेथी घेतलेली आहे, एक मध्यम आकाराची जुडी, आणि कप न मोजल्यास साधारण एक 5 कप इतकं हे मेथी तयार होते। तर कवळ्या देठासहित घेतलेली आहे। आता याला स्वच्छ धुवून आपल्याला चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर यासाठी वाटण तयार करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मूठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, आणि सोबतच मूठभर इतकी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, आणि त्याचबरोबर चमचाभर जिरे टाकून पाणी न टाकता याचा वाटण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पिठल्यासाठी इथे मी कपभर इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। बारीक दळलेलं बेसन पीठ घ्यायचं, पाणी टाकून यामधल्या गुठळ्या राहू न देता व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे। पिठल्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे ते सुद्धा टाकून घेतलेले आहे। 1-2 मिनिटं छान असं गॅसचा फ्लेम कमी करून परतून घ्यायचा आहे। आता छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेथीची भाजी। मेथीची भाजी छान असं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान असं हे नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। याने आपल्या पिठल्याला स्वाद छान येतो आणि याचा थोडंसं कडवटपणा जे असतो ते कमी होतो। तर इथे मी साधारण 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी जी आहे जेवढी होती त्यामधली फक्त अर्धी राहिलेली आहे, म्हणजे छान असं हे परतल्या गेलेली आहे। तर यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे, सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता पाण्याला उकळी येईपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला पिठलं कितपत दाटसर आवडते, पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण 8 ते 10 माणसाला एक वेळेस पुरेल इतकं हे पिठलं तयार होतो। तर साधारण 3 ग्लास 3.5 ग्लास पर्यंत मी पाणी वापरलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि 1 मिनिट छान असं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे। जे पिठलं आहे बेसन पिठाचं असते, ते बेसन पीठ पचायला हलकं होण्यासाठी पिठलं तयार झाल्यानंतर या पद्धतीने 2 चमचे इतकं कच्चं तेल वरतून टाकायचं, म्हणजे चवीला छानही होतो आणि पिठलं जे आहे पोटाला बाधणार नाही। पिठलं पूर्ण छानपणे शिजल्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस। 2 चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेत आहे, त्यामुळे स्वाद छान येतो। लास्टला टाकायचं म्हणजे थोडंसं आंबटपणा टिकून राहते। जर तुम्ही शिजते वेळेस टाकताल तर त्याचा आंबटपणा पूर्ण निघून जातो तुमच्या आवडीनुसार। आता या ठिकाणी छान असं लिंबाचा रस टाकल्यानंतर इथे मी गॅस बंद करत आहे। तर इथे मस्त चमचमीत असं आपलं मेथीचं पिठलं तयार झालेलं आहे। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत अप्रतिम लागतो। नक्की ट्राय करून पहा। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार।